शिवजयंती उत्सव निमित्त कोंढाळी येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम, शिवकालीन नाणे प्रदर्शन आणि विविध सामाजिक क्षेत्रातील समाजसेवकांचे सत्कार सोहळा संपन्न झाला। आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। प्रतिनिधी संजय खांडेकर, धामणा लिंगा यांची रिपोर्ट। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त बाजार चौक कोंढाळी येथे शिवकालीन नाणे प्रदर्शन, प्रमुख पाहुण्यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि समाजसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन बुद्धभूषण छत्रपती संभाजी महाराज युवक मंडळ कोंढाळी यांच्या वतीने करण्यात आले होते। शिवकालीन नाणे प्रदर्शन या विशेष प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक नाणी, मोडी लिपीतील दस्तऐवज आणि तत्कालीन आर्थिक व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करणारी दुर्मिळ माहिती सादर करण्यात आली। नागरिकांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। संयोजक हर्षल वानखडे, ज्येष्ठ कला शिक्षक, लखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोंढाळी यांनी शिक्षण घेतल्यापासून ते आजही हा छंद जोपासत आहेत। या प्रदर्शनाचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला। प्रबोधनातून शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र, जयंतीच्या शुभ पर्वावर प्रसिद्ध समाजप्रबोधक, हरिभक्त परायण ॲडव्होकेट कुमारी माईसाहेब महाराज पाटील यांनी शिवचरित्रावर आधारित प्रेरणादायी व्याख्यान दिले। शौर्याला चरित्राची जोड नसली की ती निरर्थक असा मोलाचा विचार मांडला। शिवरायांचे युद्धनीती, समतावादी राज्यव्यवस्था आणि आधुनिक समाजासाठी त्यांचे विचार किती महत्त्वाचे आहेत यावर मार्गदर्शन केले। विविध क्षेत्रातील समाजसेवकांचा सत्कार सोहळा, समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला। शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास आणि अन्य सामाजिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। यात कोंढाळी लाखोटिया भुतडा विद्यालयातील कुमारी नाझिया फेरोज शेख ही 12वीला 98% गुण मिळवून संपूर्ण नागपूर ग्रामीणमध्ये 12वीला प्रथम आल्याबद्दल तर गेल्या 23 वर्षापासून कोंढाळी व ग्रामीणमधील मुलींना महाराष्ट्र शासनाच्या स्वयंरोजगार अंतर्गत उन्नती बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून मुलींना आर्थिक सबलीकरण व शैक्षणिक उन्नतीसाठी झटणाऱ्या मीनाताई सतीश वराडपांडे, डॉक्टर कुमारी पूजा सुभाष गायकवाड यांचे आरोग्य क्षेत्रातील वर्षभरातील रुग्णांना योग्य सेवा दिल्याबद्दल, प्राध्यापक संजय ठवळे यांचा शैक्षणिक क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांना घडविल्याबद्दल, तर कोंढाळी पोलीसमध्ये कार्यरत पोलीस उपनिरीक्षक धवल अशोक देशमुख यांचा त्यांच्या नक्षलग्रस्त येथे 2020 ते 2023 या कालावधीत नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांवर आळा घालून त्यांना आत्मसमर्पण करण्यास बाध्य केले होते। त्यामुळे या 5ही व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे संचालन सुरेंद्र भाजीखाये यांनी तर सुमेध गोंडाने यांनी आभार मानले। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुमेध गोंडाने, प्रफुल्ल सोमकुवर, रोशन गजभिये होते। तसेच इतर पदाधिकारी मोहसिन शेख, सुनील रंगारी, सूरज ढोके, अंकित रंगारी, श्रीकांत गौरखेडे, गुणवंत गोडबोले, साजिद अली यांनी संपूर्ण आयोजनात मोलाची भूमिका बजावली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बुद्धभूषण छत्रपती संभाजी महाराज युवक मंडळ कोंढाळी यांच्या ते आपण स्वीकारावी, कारण ते स्वतःच तुम्हाला ती नाणी भेट करत आहे। मी सरांना विनंती करतोय की त्यांनी पुष्प आणि ती नाणी देऊन त्यांना ती भेट करावी, जेणेकरून आपल्या कोंढाळीकरांची आठवण त्यांना सदोदित राहील। आणि माई साहेब या सर्व याच्यावरती फक्त
Production was